नमस्कार मंडळी, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन ही खरंच काळाची गरज आहे. किडी रोगांचं नियंत्रण करण्यासाठी रासायनिक औषधांशिवाय मशागत पद्धती, जैविक, भौतिक, सुधारित तंत्रज्ञान आणि रासायनिक उपाययोजना या बाबींचा एकत्रित आणि पद्धतशीर वापर करून पर्यावरणाचं संतुलन अबाधित राखून कीड आणि रोगांची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली आणण्यासाठी एकत्रितपणे केलेल्या उपाययोजनेला एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन असं म्हणतात. पारंपरिक मशागत पद्धतीत बदल करून सुधारित मशागत पद्धत रोग किडींना आवर घालू शकते. एकदल पिकानंतर द्विदल पीक घेऊन पिकांची फेरपालट साधली तरीही फायदा होतो. उन्हाळ्यामध्ये चांगली नांगरट केली तर सुप्तावस्थेतील अळी, कोश यांचा उन्हाने नायनाट होतो. आपल्या परिसरात एखाद्या पिकाची पेरणी एकाच वेळी करायची आणि वर्षभर 30-30 पिके घ्यायची असं करू नये. रोपातील ओळीतलं अंतर सुद्धा नेहमी योग्य ठेवावं. त्यामध्ये दाटी होऊ नये आणि माती परीक्षणानुसार खत मात्रा विभागून दिली तर त्याचा फायदा होतो. बागेसारख्या क्षेत्राची स्वच्छता नेहमी ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तण नियंत्रण करणं ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. वेळोवेळी आंतरमशागत करणं, आंतरपिकं, मिश्र पिकं घेणं हेही महत्त्वाचं आहे. सापळा पीक पद्धतीचा आवश्यकतेनुसार वापर करावा. उभ्या पिकामध्ये अधूनमधून पक्षी थांबे उभारावेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगंध सापळ्यांचाही वापर करावा. आणि अर्थातच हे सगळे उपाय परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एकाच वेळी करावेत. त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होतो. यांत्रिकी पद्धतीमध्ये कीड किंवा रोग कमी प्रमाणात असेल त्यावेळीच रोगग्रस्त आणि कीडग्रस्त फांद्यांचा, रोपांचा उपटून नायनाट करावा. हुमणीसारखी कीड वेचून तिचा नाश करावा. परोपजीवी कीटक, मित्र कीटक हे आपल्या शेतात वाढवावेत. त्याचप्रमाणे ट्रायकोडर्मासारख्या बुरशीचा जैविक कीड नियंत्रणासाठी जास्तीत जास्त वापर करावा. त्याचा परिणाम चांगला मिळतो. तसंच पर्यावरणाला फारच उपकारक अशी ही पद्धत आहे. वनस्पतीजन्य औषधांचा रोगकिडीच्या नियंत्रणासाठी वापर करता येतो. उदाहरणार्थ निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, तंबाखू, मिरची आणि लसूण अर्क यांच्या फवारण्या केल्या तर किडींची वाढ आणि तीव्रता कमी होते. काही किडी पीक नसताना तणावर जगतात. अशा तणांचं नियंत्रण करावं म्हणजे रोग किडींच्या प्रसाराला आळा बसतो. ढगाळ वातावरण, कडक थंडी, भरपूर पाऊस, दमट हवा असं काही असल्यास कीड आणि रोगांचा प्रसार निश्चित होणार हे गृहीत धरून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपण तयार राहावं. अशा प्रकारे कीड आणि रोग व्यवस्थापनेचा जर आपण प्रत्येकाने विचार केला तर निसर्गाचा समतोल कायम राखायला मदत होईल. रासायनिक औषधांच्या अतिवापरामुळे जे धोके उद्भवतात ते कमी होतील. मित्र कीटक, उपयुक्त बुरशी यांनाही धोका निर्माण होणार नाही. मुख्य म्हणजे खर्चात बचत होईल आणि उत्पादनात वाढ होईल. असे अनेक फायदे विचारात घेतले तर रोग आणि कीड नियंत्रणासाठी केवळ एकाच उपायावर अवलंबून न राहता अनेक उपायांचा एकत्रित आणि सर्वांनी मिळून सामुदायिकरित्या जर वापर केला तर निश्चितच चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.